20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर तुम्हाला कंपल्सरी संपवाव्या लागतील. गोलंदाज नौमान पुन्हा एकदा असेल तयार. बराचसा लांबवरचा रनअप घेऊन गोलंदाज मैदानावरती चेंडूची फेकी करतोय. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत, झेल पकडला गेलाय. महत्वाची विकेट, मोठा फलंदाज बाद होतोय निशांत माळी. निशांत माळी हा फलंदाज मैदानाच्या बाहेर आता जाताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वस्तात बाद झाला. खऱ्या अर्थानं अपेक्षा होत्या सावळे संघाला या खेळाडूकडून. बरेचशी मैदानं या खेळाडूनं गाजवली. खेळ त्याला होणं गरजेचं होतं, परंतु गोलंदाज सुद्धा तितकाच दर्जेदार, तितकाच कसलेला आपल्याला पाहायला मिळतोय नौमान पटेल. सातत्यपूर्वक चांगली कामगिरी नौमानच्या माध्यमातून आपण बघितली आहे. दोन्ही संघ अतिशय तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवार आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चांगल्या चांगल्या संघांना या दोन्ही संघांनी परास्त केले. चांगली चांगली मैदानं, चांगल्या चांगल्या स्पर्धा गाजवल्यात या दोन्ही संघांनी. आणि अशा वेळेला एकमेकांच्या विरोधात खेळत असताना या पहिल्याच ओव्हरमध्ये कुरघोडी पाहायला मिळते. ती पनवेल मोल्ला संघाची सावळे संघावरती. आणि या पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय नंबर क्रमांक 3 वरती प्रवीण भोजने. हाही खेळाडू फार चांगला आहे, त्याला चांगला खेळ करावा लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गेली आहे. धावफलकावरती एकही आपल्याला पाहायला मिळत नाही. अशा वेळेला पार्टनरशिप इथून बिल्ड करावी लागेल. खेळपट्टीवरतून वरती तक धरून उभं राहणं गरजेचं आहे. त्यानंतर मोठे फटके, ज्या ज्या वेळेला खराब चेंडू येतील त्या त्या वेळेला आक्रमण, ज्या ज्या वेळेला चांगले चेंडू येतील त्या त्या वेळेला सन्मान, हे तंत्र आता दोन्ही फलंदाजांनी अवगत करणं गरजेचं आहे. निशांत माळी हा फलंदाज बाद झाला. देवेश माळी आणि प्रवीण भोजने हे दोन्ही फलंदाज मैदानावरती खेळ करतात. यावेळेला बघा फक्त स्टिअर केलं गेलं चेंडूला आणि सरळ चेंडू गलीमधून वाटचाल करतोय. 4 धावांसाठी अखेरच्या क्षणाला चेंडूने सीमारेषा गाठली आणि या चेंडूवरती मिळत आहेत 4 धावा. 4 धावेच्या सहाय्यानं संघाचा श्री गणेश होतोय. सावळे टीम इथून जाऊन पोहोचली आहे ती 4 या धावसंख्येवरती. उत्कर्ष सावळे आणि आपण पाहतोय त्यांच्या विरोधात पनवेल बोलला. संघ मैदानावरती विकेट गेल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता एक चांगला फटका आपण बघितला फलंदाज प्रवीण भोजनेच्या बॅटमधून मिळालाय. त्या चेंडूवरती 4 धावा. हा पुढचा बॉल. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल अडवतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीनं धावफलकाला थोडीशी बढती मिळेल, आकार दिला जाईल. 5 धावा इथे धावफलकावरती लागल्या. 4 बॉल आतापर्यंत संपले त्या ओव्हरमधले. ही पॉवर प्लेची ओव्हर आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेला चिटकून एक लॉंग ऑफ आणि एक मिड ऑफ मध्ये उभा आहे. आणि अशा वेळेला फलंदाजांना मुभा आहे मोठे फटके मारण्याची, परंतु सर्कल तुम्हाला भेदावं लागेल. चांगले फटके खेचावे लागतील. या पहिल्या 17 षटकामध्ये कमीत कमी 17-18 धावा धावफलकावरती आणावे लागतील. कारण त्या पनवेल संघामध्ये आपण बघितलं, पनवेल मोल्ला संघामध्ये तर चांगले चांगले फलंदाज आणि अशा वेळेला एक मोठी धावसंख्या धावफलकावरती 5 ओव्हरमध्ये उभी करावी लागेल. हाही चेंडू चांगला होता. फलंदाज मात्र अशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहत राहतोय. तोपर्यंत चेंडू सरळ गेलाय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथे डॉट बॉल येतोय धावफलकावरती. धावा आहेत त्या फक्त 5 बॉल संपलेच. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा एक चेंडू या षटकातील मैदानावरती बाकी असेल. पुढचा बॉल. चांगला फटका, फुल टॉस होता आणि खराब तुम्ही चेंडू टाकाल तर हेच मैदानावरती पाहायला मिळेल, परंतु त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण षटकार या ठिकाणी वाचवला गेलाय. आणि या चेंडूवरती धावा, एकच धाव फक्त मिळवली गेले. एकेरी धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिले 6 बॉल संपले धावफलकावरती. 1 बाद 6 धावा धावफलकावरती. रिव्ह्यू या ठिकाणी पंचांकडून घेण्यात आलाय. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केलं जाईल. बीमर आहे की नाही हे या ठिकाणी चेक केलं जाते. आमचे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा थेट लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबला दाखवलं जाते आणि अतिशय चांगली क्लिअरिटी आपल्याला 24 लाईव्ह इव्हेंटची पाहायला मिळते. आणि या ठिकाणी फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू लिगल आपल्याला पाहायला मिळाला मैदानावरती. एकच धाव देऊन गेला या चेंडूवरती. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 6 ही स्थिती मैदानावरती पाहायला मिळते टीम उत्कर्ष सावळे या संघाची. सहा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नौमान पटेलनं फार चांगली ओव्हर मैदानावरती हाताळली. जबाबदारी दिली होती या सामन्याची आणि ती जबाबदारी पूर्णपणे अतिशय योग्यरित्या मैदानावरती बजावत असताना नौमान पटेल आपल्याला पाहायला मिळाला. आता या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज वापरण्यात येईल पनवेल मोल्ला संघाकडून वसीम पटेल.
त्याच्या नौमानचे बाहू आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती गोलंदाजी करत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये वसीम पटेल त्याला सुद्धा चांगले चेंडू मैदानावरती फेकावे लागतील कारण सावळे संघाचं बरंचसं नाव आहे. जरी पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या असल्या तरी मात्र हा संघ कुठल्याही क्षणी आपल्याला गेअर चेंज करताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला बघा जोरकस फटका खेळायचा आहे, ताकदवार स्ट्रोक खेळायचा आहे, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. बॅट फार जोरात फिरवली होती. जर का चेंडू बॅटवरती मिडल झाला असता ना तर सरळ चेंडूला पाठवलं असतं सीमारेषेच्या पलीकडे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू जातोय विकेट किपरकडे. पहिला डॉट बॉल मैदानावरती फेकला जातोय वसीमच्या माध्यमातून. हा उलटच होता चेंडू. फुलर लेनचा हा बॉल कार्पेटच्या सहाय्याने ढकलला जात आहे. मिडॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉल अडवत आहेत. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळवली गेली ती फक्त एकेरी धाव आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. थोडीशी अडखळत खेळताना पाहायला मिळते सावळे टीम. एका दोन षटकार एका दोन चौकार करायतनं एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतील सावळे टीमला. परंतु जर का अशीच गोलंदाजी अगदी शेवटच्या षटकापर्यंत जर राहिली तर मात्र कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. जिथे लढत पाय चालू आहे इतका बाजूला पनवेल मुल्ला आणि दुसऱ्या बाजूला उत्कर्ष सावळे. गोलंदाज तयार. वसीम हा पुढचा बॉल. चांगला चेंडू त्रिफळ उद्ध्वस्त केल्यात. फलंदाजाला समजलेला नाही हा चेंडू. सरळ यष्ट्या वाकवल्या गेल्या. दुसरा फलंदाज उत्कर्ष सावळे टीमचा बाद होतोय. महत्वाची विकेट. प्रवीण भोजने मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. ऋषिकेश माळी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. ज्यानं या वर्षीच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये फार चांगला खेळ केला आणि आक्रमकता आपण त्याची त्या टुर्नामेंटमध्ये बघितली. षटकार चौकाराची भाषा बोलणारा हा खेळाडू, मजबूत शरीरयष्टी आणि उंच पुरा बांध्याचा असा हा खेळाडू ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. आणि सावळे टीम आता थोडीशी अडचणीमध्ये सापडले आणि अशा वेळेला आता ऋषिकेशला चांगला खेळ करावा लागेल. जो आपला नॅचरल परफॉर्मन्स आहे तो या मैदानावरती करणं गरजेचं आहे. कारण रायगड प्रीमियर लीगमध्ये खरोखरच फार चांगला खेळ या खेळाडूने केला. मोक्याच्या क्षणाला लगावलेले षटकार चौकार वरट टॉवर रसायनी या संघासाठी महत्त्वपूर्ण ठरले गेले आणि तिथून मात्र एक भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऋषिकेश स्ट्रायकर एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. दुसरी ओव्हर मैदानावरती चालू आहे. वसीम पटेल नौमान पटेलचा भाऊ मैदानावरती गोलंदाजी करतोय. ज्यानं आतापर्यंत 3 चेंडू मैदानावरती फेकले, एकच धाव या गोलंदाजानं आतापर्यंत खर्ची केले. म्हटलं तर चांगली गोलंदाजी, अतिशय उत्कृष्टरित्या मैदानावरती चेंडू हाताळले जात आहेत वसीम पटेलच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज तितकाच घातक ऋषिकेश माळी. गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल. चांगला फटका, जबरदस्त स्ट्रोक. अगदी धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू फुलटॉस होता आणि सरळ त्याला पाठवलं. फाईन लेग रिजन क्षेत्रामधून सरळ चेंडू जातोय. 4 धावांसाठी आला हा चौकार. चौकाराच्या मदतीने 11 धावा धाव फलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळते टीम उत्कर्ष सावळे या संघाच्या. आणि ऋषिकेश माळीचं कौतुक करणं गरजेचं आहे. हा फलंदाज फार घातक आहे. तो घातकीपणा त्याने या मैदानावरती पहिल्याच बॉलवरती सिद्ध केला आहे आणि इरादे स्पष्ट केलेत. या 4 धावेच्या मदतीनं 11 धावा धाव फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू या ओव्हरमधले बाकी असतील. आतापर्यंत सफलरित्या चेंडू मैदानावरती टाकले गेले गोलंदाज वसीम पटेलकडून. परंतु हा चेंडू चांगला होता आणि या चांगल्या चेंडूला खराब करण्याचं काम फलंदाज ऋषिकेश मैदानावरती करतोय. आणखी 2 चेंडू या ओव्हरमधले बाकी असतील. गोलंदाजी मार्कर गोलंदाज वसीम पटेल पुन्हा एकदा तयार. हा चेंडू चांगला फटका. क्षेत्ररक्षक बघा धावतोय. जीवाच्या आकांताने चेंडू पर्यंत अडवला जातोय. चेंडू एकच धाव या चेंडूवरती मिळवली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 12 या धावसंख्येवरती.
12 धावा इथे धावफलकावरती लागल्यास 5 बॉलचा खेळ संपलाय. वसीम पटेल गोलंदाजी मार्कर, चौकाराचा मार खाल्ल्यानंतर गोलंदाजानं केले कमबॅक. एकच धाव फक्त खर्ची केली गेली. शेवटचा एक चेंडू आता मैदानावरती बाकी असेल, त्याला चांगला चेंडू मैदानावरती फेकावा लागतील. डावकुऱ्याचा फलंदाज देवेश मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, सलामीला आला होता, आतापर्यंत काही करता आलेलं नाहीये, फक्त सिंगल डबलला प्राधान्य देतोय आणि याही वेळेला तेच मैदानावरती घडलं गेलं. फक्त सन्मान सन्मान आणि सन्मान देवेश माळी मैदानावरती देत असताना आणि या एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोचतंय जे टोटल 13 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद झाले. प्रति ओव्हर आपण बघितलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये एक फलंदाज बाद झाला आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. अजूनही 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती बाकी आहे. काही बिघडलेलं नाहीये, काही घडलेलं नाहीये. इथून जर चांगली फटकेबाजी झाली, इथून जर चांगले स्ट्रोक खेळले गेले उत्कर्ष सावळे संघाच्या फलंदाजांकडून, बघा पनवेल मोल्ला टीम, आपण 10 मिनिटं बाकी आहेत, आपण याची दक्षता घ्यायची. 2 ओव्हरसाठी 10 मिनिटं बाकी असतील. गोलंदाजी मार्कर नौमान पटेल पुन्हा एकदा तयार. पहिल्या षटकामध्ये चांगले चेंडू हाताळले, 6 धावा वैयक्तिक खर्च केल्या होत्या, परंतु आता या षटकामध्ये त्याला चांगली का गोलंदाजी करणे, कारण हे निर्णायकारक षटक आहे. आणि बघा पहिल्याच चेंडूवरती दोन्ही फलंदाजांनी जाणलं आतापर्यंत जो कासवाच्या गतीनं बॅटिंग करताना, कासवाच्या गतीनं धावताना जो सावळे संघ आपल्याला पाहायला मिळत होता, त्यानं आता जेर चेंज केला आणि पहिल्या चेंडूवरती मिळवल्या 2 धावा. गोलंदाज चांगली गोलंदाजी मैदानावरती करतोय नौमान पटेल, ज्यानं पहिल्या चेंडूवरती खर्ची केल्यात 2 धावा. हा पुढचा बॉल, गोलंदाज तयार. चांगला फटका, इथे मात्र गॅप शोधली जाते. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत, तत्पूर्वी चेंडू सरळ समालोचन कक्षाला सलामी देत असताना 4 धावांसाठी ठोकलाय फलंदाज देवेश माळीनं हा चौकार. आतापर्यंत अगदी धीम्या गतीनं फलंदाज बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं. देवेश सलामीवीर फलंदाज होता, त्याला माहिती आहे विकेटची पडझड, विकेट फार गमावल्यात आपण आणि अशा वेळेला सन्मानपूर्वक धावसंख्या धावफलकावरती आणणं गरजेचं आहे आणि तेच करताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता त्याने गेअर चेंज केलाय, आक्रमक पवित्रा धारण केलाय, मैदानावरती ठोकलाय चौकार. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, बॉल अडवतोय, गोलंदाजाच्या अगदी डोक्यावरून हा चेंडू मारला होता आणि त्यानंतर या एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ते टोटल 20 या धावसंख्येवरती. ऋषिकेश स्ट्रायकर एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, त्याला सुद्धा चांगली खेळी मैदानावरती करणं गरजेचं आहे, कारण एक महत्त्वाची स्पर्धा आपण खेळतोय, एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय आणि या दमदार आयोजनामध्ये खेळत असताना चांगला खेळ तुम्हाला करणं गरजेचं आहे. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 हे दमदार आयोजन आपण मैदानावरती पाहतोय आणि या आयोजनामध्ये बघितलं आपण तर अगदी ठाणा, भिवंडी, रायगड विभागातील एक 10 संघ या मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा धीम्या गतीचा होता, उसळी जरूर घेतली चेंडूने आणि विसावला विकेट किपरकडे. फलंदाज आशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिलाय. बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही, थोडासा नाराज असेल ऋषिकेश स्वतःवरती आणि हा डॉट बॉल मैदानावरती नौमान पटेलच्या माध्यमातून फेकला जातोय. 4 बॉल संपलेत धावफलकावरती, धावा आहेत त्या 20. हा पुढचा बॉल पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला, परत फलंदाज हुशार आहे, सरळ पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं जात आहे, सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय चौकार. 2 चौकार आतापर्यंत नौमान पटेलनं या ओव्हरमध्ये खाल्लेत आणि जर पहिल्या ओव्हरच्या तुलनेमध्ये ही ओव्हर थोडीशी महागडी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या विरोधात आपण बघितलं तर सावळे संघ या मॅचमध्ये या ओव्हरपासून आता चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे षटक महत्त्वाचं आहे, निर्णायकारक षटक आहे. या षटकामध्ये जर का जास्तीत जास्त धावा आल्या तर एक फायटिंग टोटल, एक आव्हानात्मक टार्गेट उत्कर्ष सावळे टीमचं धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तेच मैदानावरती घडलं जात आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत ठोकलेत 2 चौकार. शेवटचा एक चेंडू मैदानावरती बाकी असेल. नौमान पटेल गोलंदाजी मार्कर, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज असेल ऋषिकेश माळी. हा पुढचा बॉल, शेवटचा चेंडू या ओव्हर मधला हा बॉल. बघा सन्मान दिला जातोय, फक्त सिंगल मिळवली गेली, एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचते ते टोटल. चला पाणी द्या मैदानावरती, पाण्याची मागणी मैदानावरती होते. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 3 षटक संपल्यानंतर लगेच पाणी घेऊन मैदानावरती जायचंय.
3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि चौथ्या ओव्हरमध्ये लाला पटेल गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. कसलेला गोलंदाज, बऱ्याचशा वर्ष क्रिकेट खेळला आणि क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतो. डावकुरे आताचा हा खेळाडू बघा, मैदानावरती चेंडू टप्पा पडला जसा बाहेर निघाला आणि विसावतोय तो विकेट किपरकडे. डॉट बॉल पहिला मैदानावरती टाकला जातोय. ऋषिकेश सारखा एक तडाखेबंद फलंदाज मैदानावरती आहे आणि अशा वेळेला हा पहिला बॉल अगदी समोर टाकला होता आणि समोरून वळण दिलं गेलं. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 25 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलं गेलंय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. हा पुढचा बॉल चांगला फटका, इथे मात्र हवेमध्ये आहे बॉल, उंची जास्त लांबी कमी. नौमान येतोय चेंडूच्या खाली, अगदी चांगला झेल या ठिकाणी पकडला जातोय आणि विकेट कोणाची जातीये? ऋषिकेश माळी सारखा फलंदाज स्वस्तात या मॅच मध्ये बाद होतोय आणि मोठा हादरा बसलाय उत्कर्ष सावळे संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. डावकुरे आताचा धीरज स्ट्रायकर एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल बघा, चांगला फटका, इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूपर्यंत पोहोचतोय फिल्डर, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं गेलं आणि एकेरी धावेच्या मदतीने धावफलकाला थोडीशी बढती दिली जाते. धावफलक जाऊन पोहोचले ते 26 या धावसंख्येवरती. स्ट्रायकर एंडवरती आता फलंदाज देवेश माळी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. सलामीवीर हा फलंदाज मैदानावरती आहे. बराचसा काळ मैदानावरती त्याने घालवला आणि अशा वेळेला आता त्याला चांगला खेळ करावा लागेल. हा चेंडू चांगला फटका, इथे एलिव्हेशन कमी, फिल्डर आहे बॉलच्या खाली, झेल पकडला जातोय. गुड्ड्याने चांगला झेल त्या ठिकाणी पकडला, विकेट मिळते. फलंदाज होतोय बाद देवेश माळी. नवीन बॅट्समन हरेश मैदानाच्या आतमध्ये जातोय खेळण्यासाठी. याही खेळाडूने बऱ्याचशा वेळ या सावळे संघामध्ये घालवला आणि या बरीचशी मैदानं गाजवली. या मॅचमध्ये त्याला चांगला खेळ करावा लागेल, कारण थोडीशी अडचणीमध्ये सापडली या पहिल्या सत्रामध्ये. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय सावळे टीमने घेतला आणि हा धाडसी निर्णय घेतल्यानंतर फलंदाज थोडेसे अडचणीमध्ये सापडले. निशांत माळी स्वस्तात बाद झाला पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर मात्र विकेटची पडझड आपण मैदानावरती बघितली. पहिल्या बॉलवरती चांगला स्ट्रोक खेचण्याचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा तितकासा चांगला संपर्क होताना दिसला नाहीये आणि या चेंडूवरती फक्त मिळवली जाते ती एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या टोटल 27 धावा या ओव्हरमधल्या आतापर्यंतचा खेळ संपलाय. 5 बॉल संपलेत. चौथं षटक मैदानावरती. शेवटचा एक चेंडू, चांगली गोलंदाजी लाला पटेल या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढला जातोय. कार्पेटच्या सहाय्यानं नौमान येतोय चेंडूपर्यंत, फार वेगानं चेंडू उचलणार, परंतु धाव मिळत नाहीये. रोखलं गेलं खऱ्या अर्थानं धीरजच्या माध्यमातून आणि या पहिल्या 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 28 या धावसंख्येवरती. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं षटक, अनामारीचं षटक आणि या षटकामध्ये आता धावा जमवाव्या लागतील. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती. अगदी वेळेत ही इनिंग आपल्याला पाहायला मिळते, पंचांनी सांगितलंय आणि
फार चांगला खेळ पनवेल मोल्ला संघ या मैदानावरती खेळत असताना शेवटचे 6 बॉल जिमाद गोलंदाजी मारकर यंग टॅलेंट संधी दिली गेली उगवत्या या खेळाडूला आणि या खऱ्या अर्थानं चांगल्या चेंडू त्याला मैदानावरती फेकावे लागतील कारण आतापर्यंत पनवेल मोल्ला संघाच्या बाजूने सर्व काही सुरळीत चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट मिळाल्यात, कमी धावांपर्यंत रोखलं गेलंय, कमी धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 ओव्हरची मॅच म्हटलं तर कमीत कमी 60-65 धावा धावफलकावरती येणं गरजेचं असतं आणि अशा वेळेला पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 28 धावा धावफलकावरती लागल्यात. टीम उत्कर्ष सावळे या संघाच्या दोन्ही फलंदाज मैदानावरती आहेत. धीरज आणि हरेश माळी याही फलंदाजामध्ये क्षमता आहे. शेवटच्या क्षणाला का होईना 2-3 षटकार 2-3 चौकार जर बसले कदाचित तर मात्र एक चांगली फायटिंग टोटल धावफलकावरती निर्माण होईल. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली, स्वतः झेल पकडला जातोय, पहिल्या चेंडूवरती मिळवली गोलंदाज जिमादने विकेट. यानंतरची होणारी मॅच इच्छापूर्ती वाशीगाव आणि टाकीगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूया आपण लगेच टॉससाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. टाकीगाव संघाचा कॅप्टन या ठिकाणी अगदी वेळेत पोहोचला, त्यांचं स्वागत असेल. इच्छापूर्ती वाशीगाव संघाला विनंती असेल आपण लगेच आपल्या कॅप्टनला या ठिकाणी टॉससाठी पाठवायचं. यानंतरची होणारी मॅच एका बाजूला असेल टाकीगाव आणि दुसऱ्या बाजूला इच्छापूर्ती वाशीगाव. नवीन फलंदाज यज्ञेश भंडारकर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली गोलंदाज जिमाद आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. डावकर आताचा हा गोलंदाज लेफ्टी बॉलर आहे. चांगले मैदानावरती चेंडू रिलीज केले जात आहेत. वेगवान वेग चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. गोलंदाजी मारकर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शेवटचे 5 बॉल बाकी असतील. पुढचा चेंडू, हा चेंडू बघा थोडंसं वळण, यावेळेला मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय आणि यावेळेला मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होताना दिसला नाहीये. सरळ चेंडू विकेट किपरकडे. डॉट बॉल येतोय. 2 चेंडूवरती एकही धाव या शेवटच्या षटकामध्ये खर्ची केलेली नाहीये ती गोलंदाजांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. यावेळेला वेगवान, यावेळेला वेग वाढवला, वेगात वर स्वार होऊन चेंडू फेकला गेला आणि डॉट बॉल येतोय. 3 चेंडूवरती एक फलंदाज बाद केला आणि 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो आणि एकही धाव आतापर्यंत या गोलंदाजानं खर्च केलेली नाहीये. हा चेंडू चांगला स्ट्रोक. यानंतरची मॅच माथेरान संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. अजय भस्माचा माथेरान संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात टाकीगाव. तरी माथेरान टीमला आपण विनंती करूया आपण टॉससाठी या लगेच. अजय, टाकीगाव संघाचा कॅप्टन अगदी वेळेत या ठिकाणी पोहोचलाय. दोन्ही चांगले संघ आहेत. चांगल्या संघांना परास्त या दोन्ही संघांनी केलंय आणि या मॅच मध्ये एकमेकाच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. जशी सुरुवातीच्या 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केली, अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत गोलंदाज जिमात मैदानावरती गोलंदाजी करतोय. 4 बॉल संपलेत, एकच धाव फक्त गोलंदाजाने खर्च केली. हा चेंडू चांगला फटका हरेशच्या बॅटमधून या चेंडूवरती पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवरती तोपर्यंत चांगली फिल्डिंग बघा त्या ठिकाणी, परंतु चौकार. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल अडवला होता परंतु पाय बाउंड्री लाईनला त्या ठिकाणी टच होतोय. परंतु एफर्ट्स लावले होते परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूनी सरळ गेला सीमारेषेच्या पलीकडे. गुड्डा आमचे फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 4 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. 4 धावेच्या मदतीनं 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. शेवटचा 1 बॉल मैदानावरती बाकी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार जिमाद. फलंदाज हरेश माळी स्ट्रायकर एंडवरती. हा चेंडू धीम्या गतीने टाकला. जोरकस बॅट फिरवली होती. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलचा या ठिकाणी खेळ संपला आणि पहिल्या सत्राचा खेळ अगदी वेळेत या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते उत्कर्ष सावळे टीमचं 33 या धावसंख्येवरती. येणारे 30 चेंडू आणि गरज असेल कंपल्सरी चेसिंग या नियमाखाली खेळत असताना 34 या धावसंख्येची पनवेल मोल्ला या टीमला.
हॅलो. टार्गेट येते टोटल 34 या धावसंख्येचं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग आणि यानंतर मायक्रोफोनवर येतील उजेफा. हेलो. तो स्पीड अप करना है. अंपायर से मैं गुजारिश करूँगा कि जल्द से जल्द फील्डिंग लगाने में हेल्प करें. और सलामी की जोड़ी अब देखना है कौन होगा मैदान के अंदर. मुकाबला चल रहा है सावले बनाम मोहल्ला पनवेल. टॉस जीतने के बाद पहले बैटिंग करने का डिसीजन किया था सावले की टीम ने. थर्टी 34 रनों का है लक्ष्य. मोहल्ला पनवेल को जीतने के लिए बनाने होंगे 34 रन. प्लीज अंपायर्स इनसे मैं गुजारिश करूंगा. और भी काफी मुकाबले खेलने हैं, समय कम है. चलिए सलामी की जोड़ी मैदान के अंदर आ चुकी है. वसीम पटेल और नौमान पटेल दोनों ही हार्ड हिटर बल्लेबाज. दोनों ही बल्लेबाजों को रोकने के लिए कप्तान किस पर जिम्मेदारी थमाएंगे. कौन होगा वो सावली की तरफ से गेंदबाज जो पहली ओवर लेकर आएगा. स्ट्राइक गेंद पर जरूर वसीम पटेल होंगे, उस्मान पटेल के भांजे. जी हाँ, साड़ू भी है. और मैदान के अंदर अब देखना है किस तरीके की बल्लेबाजी होंगी और किस तरीके की गेंदबाजी होंगी. लो टारगेट चेस करने के लिए उतरी मैदान के अंदर मोहल्ला पनवेल की टीम के दो बल्लेबाज वसीम पटेल और नौमान पटेल गेंदबाजी की कमान संभालेंगे. गेंदबाज देवेश माली गेंदबाजी पर आते हुए अपनी टीम की ओर से पहली ओवर. माथेरान टीम के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा, प्लीज फाइनल कॉल है आपके लिए. टॉस के लिए आना है. माथेरान टीम के कप्तान से मैं गुजारिश करूंगा, यह आपके लिए आखिरी कॉल है. चलिए मुकाबला शुरू करना है. 34 रनों का है लक्ष्य. किस अंदाज में बल्लेबाजी होंगी और किस अंदाज में गेंदबाजी होंगी. पहली गेंद वसीम पटेल के लिए सटीक यॉर्कर डाली गई थी. गेंद डॉट गेंद की समाप्ति. पहली गेंद अच्छी गेंद सावले की तरफ से देवेश माली की. तो टॉस होगा टाकी गांव बनाम माथेरान के दरमियान. ये देखिए वसीम पटेल का इस भी शॉट. गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए. पहली गेंद पर जरूर सम्मान दिया वसीम पटेल ने, लेकिन दूसरी गेंद पर आक्रमण कर दिया है. नरेश मुनि सर हमारे, इनके शुभ हाथों होगा टॉस इस मैच का. और ये देखिए नरेश मुरी सर का स्वागत भी यहां पर किया है वसीम पटेल ने छक्के के साथ. इसके बाद का होगा मुकाबला टाकी गांव बनाम माथेरान. नरेश चलिए हमारे कैमरामैन यहां पर फोकस करना है. टॉस होने जा रहा है हमारे नरेश मोरी सर, इनके शुभ हाथों. तो टॉस जीता है माथेरान के कप्तान ने. तो ये देखिए इस बीच वसीम पटेल ने खेल दिया है षटकार. गेंद सीमा पार. गणगणित खनखनी षटकार.
तो यकीनन हमारे साथ माथेरान के कप्तान मौजूद है। इस मंच पर टॉस जीता है और टॉस जीतने के बाद अपना डिसीजन आया नहीं है, क्योंकि यहाँ पर मैदान के अंदर देखा जा रहा है लो टारगेट चेसिंग चल रही है। तो किस रणनीति के साथ मैदान के अंदर उतरेंगे? फर्स्ट फील्ड रहेगा। जी हाँ, डिसीजन आ चुका है, फर्स्ट फील्ड। अब मुकाबला चल रहा है मैदान के अंदर मोहल्ला पनवेल बनाम सावरे। वसीम पटेल आक्रमण कर रहे हैं मैदान के अंदर, घमासान मचाया है वसीम पटेल ने, लगातार छक्कों की बौछार कर दी है, बारिश कर दी है छक्कों की वसीम पटेल ने। तो यकीनन तमीम सर की तरफ से 500 रुपये वसीम पटेल को। काफी अच्छी बल्लेबाजी, पहली गेंद सम्मान जरूर दी थी, उसके बाद लगातार 4 छक्के वसीम पटेल के बल्ले से। इस बार भी आक्रमण करने की कोशिश, ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम, लेकिन फील्डर जब तक पहुंचते 1 रन लेने से नहीं रोक पाए। इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल स्कोरबोर्ड पर दर्शाता हुआ 25 रन। पहले ओवर की समाप्ति के बाद 25 रन स्कोरबोर्ड पर। पहली गेंद डॉट जरूर आई थी, समान दिया था, लेकिन उसके बाद लगातार 4 छक्के वसीम पटेल के बल्ले से निकले, रोकना काफी मुश्किल हो गया था वसीम पटेल को। अब नए गेंदबाज, गेंदबाजी पर सोयम माली। 34 रनों का है लक्ष्य, काफी कम रन थे। पहली ओवर डिपेंड थी देवेश माली पर। देवेश माली अगर अच्छी गेंदबाजी करते तो मुकाबले का रुख पलट सकता था, लेकिन अभी भी मुकाबला खत्म नहीं हुआ है। क्रिकेट का खेल है दोस्तों, कुछ भी हो सकता है, गिरगिट की तरह रंग बदल सकता है। इस बार खेल दिया है वसीम पटेल ने, 1 ही रन मिलेगा। इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 26 रनों के दायरे में। अब हो गए स्ट्राइक पर नौमान पटेल। स्वयं माली की गेंद पर आक्रमण, नौमान पटेल का लॉन्ग ऑफ के ऊपर से दंदनाती सनसनाती गेंद हवाओं से बातें करती, सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। काफी अच्छी बल्लेबाजी चल रही है मैदान के अंदर, पूरी तरीके से हावी हो रहे हैं मोहल्ला पनवेल के बल्लेबाज सावला टीम के गेंदबाजों पर। 32 रन स्कोरबोर्ड पर, अभी भी 2 रनों की जरूरत है। मुकाबला एक तरफा हो चुका है। ये देखिए चतुराई, नौमान पटेल ने सिंगल ले लिया है। अब 1 रनों की जरूरत है, मुकाबला एक तरफा हो चुका है। काबिल तारीफ बल्लेबाजी मैदान के अंदर। पचास रन अगर बनते यहाँ पर तो मुकाबले का रुख कुछ अलग मुड़ सकता था, लेकिन अब 1 रनों की जरूरत है। ये देखिए इस बीच वसीम पटेल ने खेल दिया स्क्वायर लेग के बाहर 6 रनों के लिए। इसी के साथ मुकाबले को जीता है टीम मोहल्ला पनवेल ने। चलिए इसके बाद रेडी रहना है। इसके बाद का मुकाबला होगा टाकीगांव बनाम माथेरान के दरमियान होगा मुकाबला। मैच के हकदार है, इस मैच का मैन ऑफ द मैच वसीम पटेल। डेडिकेट किया है